सर, आपण साधारणपणे ढोल ताशा पथक कधी चालू केला, त्याच्या मागचं कारण काय होतं? ढोल ताशा पथक आपण इस्लामपूरमध्ये सगळ्यात पहिल्यांदा चालू केला 2017ला. रणमार्तंड ढोल ताशा पथक या नावानं इस्लामपुरात सगळ्यात पहिलं पथक आपण काढलंय. याचं कारण असं की तरुण पिढीला काहीतरी एक वेगळी ऊर्जा निर्माण व्हावी त्यातनं, किंवा एक वादनाची आवड असावी, ह्या हिशोबानं आपण ते चालू केलंय. ॲक्च्युली मी 2012पासून रायगडला राज्याभिषेकला जातोय. त्यावेळी मला तिथं ढोल ताशा पथक दिसायचे वाजवताना. एवढी आयडिया नव्हती की यांना नेमकं काय म्हणा, ढोल ताशा पथक म्हणायचं का हे झांज पथक आहे काय, अशी आयडिया नव्हती. रणवाद्य ढोल ताशा पथक म्हणून पुण्याचं आहे. ते वर्षाला तिथं असतं. 6 जूनला राज्याभिषेकला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकला असतं रायगडवरती. ते बघून वाटायचं की आपल्याला बी असं वाजवायला भेटलं पाहिजे, नगरखान्यात वाजवायला भेटलं पाहिजे, हे वाजवण्यासाठी काय करावं लागतं, काय बरेचसे प्रश्न पडायचे. नंतर असं झालं की मी साताऱ्यात एका ठिकाणी ऑर्डरला होतो आणि माझा मित्र फोटोग्राफर आहे. मग त्याने मला एक 2-3 फोटो दाखवले ढोल ताशा पथकातले. त्याला म्हटलं हे काय आहे नेमकं, म्हणजे ढोल ताशा पथक कशा पद्धतीने तयार करायचं, किंवा त्याला काय म्हणजे यंत्रसामुग्री काय लागते, पैसे किती लागतात. मग त्यानं मला सगळी माहिती दिली. सातारचे गंधतारा ढोल ताशा पथक म्हणून आहे, त्याने सगळी माहिती दिली की ढोल ताशा पथकाचं साहित्य कुठून घ्यायचं, ते कसं घ्यायचं, पैसा कसा उभा करायचा, याची तिने पूर्णपणे माहिती दिली. माझे इस्लामपुरात अजून 2 मित्र आहेत. एक पेठ वडगावचा आहे अनिल पाटील म्हणून, आणि सुशांत पाटील म्हणून आमच्या घराशेजारीच आहे, माझा मित्र आहे तो. आम्ही तिघांची एका ठिकाणी बैठक झाली. म्हणजे भेटलो आम्ही की बाबा अशा प्रकारचं आपल्याला पथक काढायचं आहे, आपण सगळेजण काय काय करू शकतो याविषयी चर्चा झाली. त्याच्यातनं आम्हाला बरेचसेच मार्ग निर्माण झाले. एकमेकाची चर्चा केल्यामुळे मार्ग समजले बाबा कशा पद्धतीने आपण करू शकतो. मग सगळ्यांचं ठरलं की बाबा काढूया, काय प्रॉब्लेम नाही, ढोल ताशा पथक काढायचं आहे तर काढू, काय प्रॉब्लेम नाही. मग साहित्य वगैरे आम्ही पुण्यातून घेतलं. आम्ही 3 पथक प्रमुख, एक सुशांत पाटील, अनिल पाटील आणि मी दत्तात्रय गुंजवटे, आम्ही 3 रणमार्तंड ढोल ताशा पथक. साहित्य घ्यायला खर्च किती आला साधारणपणे? त्यावेळी 2017ला सर्वसाधारणपणे आम्हाला एक 80च्या आसपास खर्च आला होता. त्यावेळी आम्ही 25 ढोल घेतले होते आणि 5 ताशा घेतले होते. एवढा सुरुवातीला सेटअप घेतला होता. आधी आम्हाला एवढं कन्फर्म नव्हतं की आम्हाला एवढा रिस्पॉन्स लोकांचा भेटेल किंवा मुलांची ॲडमिशन एवढे होतील, आणि आम्हाला पण त्यातलं काय येत नव्हतं. ढोल कसा वाजवायचा हे आम्हाला माहीत पण नव्हतं, ताशा कसा वाजवायचा हे पण आम्हाला माहीत नव्हतं. मग ह्याचं पूर्णपणे मार्गदर्शन आम्हाला साताऱ्यातनं गंधतारा ढोल ताशा पथकातनं भेटलं. त्यांच्यातले एक 2-3 मुलं यायची, शनिवार रविवार यायची, आम्हाला शिकवून जायची. 1 ते 6 पारंपरिक हात आहेत ढोल ताशा पथकातले, ते 1 ते 6 तिने आम्हाला शिकवले. जसं ॲडमिशन व्हायला आले, ॲडमिशनच्या पोस्ट आम्ही सोडल्या, ॲडमिशन जसे व्हायला आले तसं आम्ही मुलांना शिकवत गेलो. पहिल्यांदा आम्ही 1 ते 4 हात शिकलो, 4 हात मुलांना शिकवले आम्ही. नंतर बाकीचे राहिलेले 2 हात शिकलो, ते शिकवलं. असं थोडं आम्ही मुलांना शिकवत गेलो. आपलं जे नाव आहे ढोल ताशा पथकाचं, त्या नावाचा अर्थ सांगा. रणमार्तंडचा अर्थ असा आहे की रणांगणात कायम विजयी होणारे लोक. महाराजांच्या काळापासून रणमार्तंड एक पदवी आहे, किंवा ती एक उच्चार आहे बाबा रणमार्तंड ढोल ताशा पथक. रणमार्तंड जो रणांगणात कायम विजयी होतो तो रणमार्तंड. आत्ताच्या काळात ढोल ताशा पथकाचं किती महत्त्व वाटतं तुम्हाला? तसं महत्त्व भरपूर आहे, पण प्रत्येकजण कुठल्या नजरेनं बघतोय त्याच्यावरती अवलंबून आहे. काही जणांचं असं म्हणणं आहे की टाइमपास आहे, काही जणांचं म्हणणं आहे की एकतर आपल्याला तिथे कोणत्याही प्रकारचे पैसे भेटत नाहीत, फुकट जायचं, वाजवायचं, यायचं, असं बऱ्याच जणांना म्हणणं आहे. आणि ठराविक लोक असे आहेत की बाबा एक आवड, एक नाद असावा. प्रत्येकाला नाद असतो कुठल्यानंतर कुठल्या गोष्टीचा. तर वादनाचा काही जणांना नाद असतो, कुणाला ढोलकी वाजवायचा नाद असतो, कुणाला पियानो वाजवायचा नाद असतो, कुणाला तबला वाजवायचा नाद असतो, कुणाला बासरी वाजवायचा नाद असतो. तसा हा ढोल ताशाचा नाद आहे. कुणाला ताशा वाजवायला जास्त आवडतं, कुणाला ढोल वाजवायला जास्त आवडतं. ज्याला नाद आहे तो इथंपर्यंत येऊ शकतो, आणि त्याला त्यात समजेल की बाबा ह्यात आपल्याला कितपत फायदा आहे. त्याचा फायदा म्हणजे काय की त्याला एकतर नाव चांगलं भेटतं पथकातून, की बाबा हा चांगला वाजवतो, पथकाच्या नावामुळे त्याचं पण नाव होतं आहे, आणि चांगले मित्र पण भेटतात, आणि शरीराला पण एवढ्या चांगल्या सवयी लागतात की ज्या म्हणजे बाहेर समाजात काय वेळेला त्या लागू शकत नाहीत, किंवा त्या लोक त्या ताकदीनं स्वीकार करू शकत नाहीत. एखादी जर आपल्याला सवय लावायची म्हटलं तर ते सवय लावायची म्हटलं तर त्याला लय प्रयत्न करावा लागतो, बाबा ही सवय लावायची. पण आपल्याला आला थोडंफार लगेच लागते सवय. एक प्रकारे ते मेडिटेशन सारखंच आहे. मेडिटेशन सारखं आहे. म्हणजे आता समजा आपण इथं प्रॅक्टिसला 2 तास आलो, आपल्या इथं 2 तास ते प्रॅक्टिस होतं पथकाचं, ते मोबाईल कुठल्याही गोष्टीचा अलाउड नाही. त्याही प्रॅक्टिसला इथं पोरं उभं राहतात, ते इथं एक बॉक्स आहे, त्या बॉक्समध्ये सगळ्यांचे मोबाईल ठेवले जातात. मोबाईल एकदा ठेवले की तुम्ही जोपर्यंत प्रॅक्टिस संपत नाही तोपर्यंत त्या मोबाईलला तुम्ही हात लावायचा नाही.
प्रॅक्टिस संपलं की तुम्ही ते मोबाईल घेऊ शकताय. याच्यापासून काय होतं की जो दिवसभर गेम खेळत असतो किंवा मोबाईलवर असतो, सोशल मीडियावरती असतो, तो 1-2 तास तर या गोष्टीपासून लांब राहतो आणि तो फक्त एकाच विचारात असतो की मला ढोल चांगला वाजवायचा आहे, आता ताशा चांगला वाजवायचा आहे आणि माझं चुकलं नाही पाहिजे, माझ्यामुळं कोणाचं असं नुकसान म्हणजे मी वाजवतो आणि पुढचा माझ्यामुळे चुकला नाही पाहिजे, ते एक त्याचा एक विचार असतो. सर, आपल्या प्रेक्षकांना जरा तुमच्याबद्दल माहिती सांगा. माझं नाव दत्तात्रय रघुनाथ गुंजवटे, मूळ गाव माझं नवेखेड, सध्या राहणार उरण ईश्वरपूर. माझा व्यवसाय फोटोग्राफी आहे. मी वेडिंग फोटोग्राफीमध्ये जवळजवळ एक 15 वर्ष झालं काम करतो आहे आणि हे ढोल ताशा पथक ही माझी आवड आहे म्हणून मी सुरू केलेलं आहे. सर, मग वादन करायला जी मुलं मुली येतात त्यांना काही फी भरावी लागते का? जे वादन करायला मुलं किंवा मुली येतात त्यांना कोणत्याही प्रकारची फी आपण घेत नाही, त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची फी आणि कोणत्याही प्रकारचं त्यांना मानधन पण वादनानंतर देत नाही. जो काय मिरवणुकीचा पैसा येतो, म्हणजे आमची मिरवणूक 60,000, 50,000, 40,000 अशा मिरवणूक ठरलेल्या असतात. त्या मिरवणुकीचा जेवढा काय पैसा येतो तो सगळा ढोलच्या मेंटेनन्स किंवा एखादी गोष्ट आम्हाला वाढवायची आहे, ताशा वाढवायचा आहे, ढोल वाढवायचा आहे किंवा ढोलच्या रश्श्या तुटलेल्या आहेत त्या आणायच्या आहेत, ढोलचे पानं फुटले आहेत हे आणायचे आहेत, ह्याच्यासाठी सगळा पैसा तो वापरला जातो. त्याच्यात वैयक्तिक कुठल्याही प्रकारचा फायदा नाही, म्हणजे हा माझा काही व्यवसाय नाही आहे. ढोल ताशा पथक हा काय माझा व्यवसाय नाही आहे. हे जे मी केलं ते फक्त एक आवड म्हणून केलेलं आहे आणि मुलं येतात ते सगळे फक्त त्यांना एक आवड आहे, एक तो ढोल ताशा पथकाचा त्यांना नाद आहे म्हणून ते येतात. त्यांनाही कुठल्याही प्रकारचं आपण मानधन देत नाही, ते फक्त त्यांच्या आनंदासाठी आपल्याकडं वादन करायसाठी येतात. मुलांना वैयक्तिक किती पैसे खर्च करावे लागतात ढोल ताशा शिकण्यासाठी? आता एक जर मुलगा पान फोडत असला कमीत कमी एक 750 रुपयाला एक पान आहे. तर प्रॅक्टिस मध्ये कसं होतं की काय काय वेळेला सगळे मिळून टोटल एक 30-40 पानं जातात, फुटतात. चांबड्याचे ढोल आहेत आपले सगळे, म्हणजे 750च्या आसपास ते पान बसतं. ढोलाच्या साईजवरती आहेत, 3 प्रकारचे आपल्याकडे ढोल आहेत. त्याच्यामध्ये एक 23चा ढोल आहे लहान सगळ्यात आणि त्याच्यानंतर जो आहे तो 25चा ढोल आहे आणि एक 27चा ढोल आहे आणि एक 30चा ढोल आहे. असे 4 प्रकारचे आपल्याकडे ढोल आहेत. मग प्रत्येकाचे पानाचे पैसे वेगवेगळे आहेत. जर 23चा ढोल घेतला तर ते 750 रुपये आहेत, 25चा घेतला तर ते 750 रुपये आहेत, 27चा घेतला तर ते 850 रुपयाला आणि 30चा 1000 रुपयाला. ते पानाचे पैसे मुलं भरतात का? नाही, सगळं ते मिरवणुकीतनं जो पैसा येतो तो सगळा तिथंच खर्च केला जातो. थोडक्यात विद्यार्थ्यांना स्वतःच्या खिशातनं काही नाही, कुठल्याही प्रकारे त्यांच्याकडे मानधन घेतलं बी जात नाही, दिलं पण जात नाही. त्यांना फक्त खर्च कुठला करावा लागतो की त्यांना फक्त कुर्ता घ्यावा लागतो त्यांच्यासाठी, बाकी काय नाही. बाकी पथकाकडून त्यांना ढोल, टिपरू, ढोलला जेवढे पानं फुटतील तेवढे सगळं पथक देतं. ताशावाल्यांना जेवढे ताशा पानं फुटतील तेवढं पथक देतं. जो काही ताशावाजासाठी काढायला लागतात ते पथक देतं. परत आपले रश्शे जर खराब झाले तर पथक देतं, सगळं पथक देतं. फक्त त्यांना एक कुर्ता फक्त घ्यावा लागतो. ते 300-350 रुपये त्यांना फक्त खर्च आहे आणि रोजचं काही येणं जाणं असेल ते त्यांचं वैयक्तिक प्रॅक्टिसला. मला एक सर सांगा, बऱ्याच पालकांना असं देखील वाटतं की ढोल ताशामुळे आपल्या पोरांचं अभ्यासाकडे दुर्लक्ष होत आहे. मग अशा वेळी पालकांचं बरोबर आहे की चुकीचं आहे? आता ते कसे बघतायत त्याच्यावरती अवलंबून आहे. कारण माझ्याकडे जेवढे आत्तापर्यंत मुलं आलेले आहेत त्यातलं मी प्रत्येकाच्या घरी सांगून ठेवलेलं आहे की बाबा जर हा पथकात येतोय आणि जर अभ्यास करत नसेल तर तसं मला तुम्ही सांगा की बाबा हा अभ्यास करत नाही, तर मी त्याला इथं वॉर्निंग देईन, त्याच्याकडून ते वाद्य काढून घेईन किंवा मी त्याला पथकातनं थांबवेन, बाबा तू येऊ नको पथकात, तू अभ्यास कर. तुम्ही जर अभ्यास घरी करत असला तर 100% तुम्ही इथं वेळ देऊ शकताय. जर तुम्ही अभ्यास करत नसला तर तुम्हाला मी इथं वेळ देऊन देणार नाही. मी मुलांना ऑलरेडी पहिलं सांगितलेलं आहे, प्रत्येक मुलाला जे आता शाळेतली मुलं आहेत, माझ्या 10वीच्या आतली पण मुलं आहेत, 10वीच्या पुढची पण मुलं आहेत, आणि त्यांच्या पालकांना किंवा त्या मुलांना पण मी सांगितलं की बाबा तुम्ही अभ्यास केलात तरच मी तुम्हाला इथं प्रॅक्टिस लिहून देणार. मग मुलं अभ्यास करतात आणि त्यांना एक आवड आहे वादनाची, तिथं पण वेळ द्यायचा आहे आणि अभ्यासाला पण वेळ द्यायचा आहे. ते अभ्यास बुडवून येत नाहीत, कारण त्यांना माहिती जर आपण अभ्यास बुडवून गेलो आणि घरातल्यांनी जर सांगितलं की बाबा हे अभ्यास करत नाहीत तर मी त्यांना वाद्य देणार हे त्यांना माहिती आहे. नक्कीच. आणि असं देखील आहे की छंद जोपासल्यामुळे अभ्यास देखील चांगला होतो, अभ्यास पण चांगला होतो आणि एक शरीर त्यांचं चांगलं राहतं आणि एक सर्कल पण त्यांचं, एक फ्रेंड सर्कल पण एक वेगळं तयार होतं आणि संस्कार पण बऱ्यापैकी चांगले. कारण आपण प्रत्येक मुलाला सांगतो की बाबा घरी तुम्ही कुठल्याही प्रकारचा घरच्यांना त्रास देऊ नका, तुम्ही व्यसन करू नका, घरातल्यांना उलटं बोलू नका किंवा काय असं लबाड काय करू नका. नक्कीच. की जेणेकरून घरच्यांना त्रास होईल असं काय वागू नका. अशा पद्धतीने सूचना दिलेल्या असतात मुलांना. त्या पद्धतीने पोरं वागतात. म्हणजे असे काही कुठल्याही पोराच्या आत्तापर्यंत तक्रार आलेली नाही की तो अभ्यास करत नाही आणि तुम्ही त्याला पथकात काय घेऊ नका. ढोल ताशाची सुरुवात कशी काय झाली, म्हणजे नेमकी याचा इतिहास काय आहे?
इतिहास मला जेवढा माहिती आहे त्यात 1970च्या आसपास एक पुण्यामध्ये काही तरुणांनी नाही पथक चालू केलं, तरुणांना एकत्रित करण्यासाठी, एक संघटन करण्यासाठी. आणि सांस्कृतिक जे कार्यक्रम आहेत, गणपती आहे, परत शिवजयंती आहे, दुर्गादेवी आहे, हे सांस्कृतिक जे कार्यक्रम पहिल्यापासून चालू झाले आहेत त्याच्या मिरवणूक करायचं त्यांनी त्यापासून सुरुवात केलं. अशी पुण्यात सुरुवात झाली बऱ्यापैकी मला माहिती आहे. असं तरी पुण्यात सुरुवात झाली ढोल ताशा पथकाची. ढोल ताशा पथकामध्ये कोणकोणते वादन असतात? आपल्याला आता पहिला आहे तो ध्वज आहे महत्त्वाचा सगळ्यात, त्याच्यानंतर आहे ताशा, त्यानंतर आहे ढोल, त्यानंतर आहे संबळ आपल्याकडं, त्यानंतर आत्ता आपल्याकडं हलगी आहे आणि टोल आहे. असे टोटल आपल्याकडं 6 वाद्य आहेत. या 6 वाद्यांमध्ये सर्वात महत्त्वाचं वाद्य कोणतं असतं? सगळेच आहेत. असं कुठलंही म्हणजे काय की प्रत्येक वाद्य एकमेकाला संलग्न आहे. असं कोणतंही सेपरेट घेऊन आपण ते वाजवू शकत नाही. सगळेच महत्त्वाचे आहेत. ढोल ताशा शिकण्यासाठी मुलांना कोणत्या प्रकारचं प्रशिक्षण देणं महत्त्वाचं आहे? आमच्याकडे आता मुलांना कमीत कमी एक शिकवायला 1-2 महिने तरी जातात. म्हणजे गणपतीच्या आधी आम्ही 2 महिने अगोदर प्रॅक्टिस चालू करतो. त्याच्यामध्ये मुलांना ढोलचे पारंपरिक पहिल्यांदा हात शिकवले जातात, 1 ते 6 हात. त्याच्यानंतर जे आपल्याकडे ट्यून आहेत त्या शिकवले जातात. त्यांना थोडंफार तरी नॉलेज असावं लागतं की बाबा संगीतमधलं थोडं तरी नॉलेज. एक जण असे आहेत की त्यांना काही नॉलेज नाही, फक्त एक आवड आहे आणि ते मला करायचं अशा हिशोबाने ते आलेले आहेत. मग त्यांना आवड असल्यामुळे ते पटकन शिकतात. काही जण असे येतात की हां काय नाही तो जातोय म्हणून मला जायचं आहे, असे पण आहेत. मग ते पण असं नाही की शिकत नाहीत, पण बऱ्यापैकी शिकतात. त्यांना एकदा तिथं आलं की तो नाद लागतो. असं त्याला असं पहिल्यापासून बेसच पाहिजे असं काही नाही. तो काय बेस आहे आपण तयार करतो, तिथं प्रॅक्टिसमध्ये आपण ते घेतो त्याचं सगळं. ढोल ताशा पथकाचं आणि आपल्या संस्कृतीचं काय कोरिलेशन आहे का? आहे की भरपूर आहे. तसं पहिल्या ज्यावेळी महाराजांच्या काळामध्ये लढाई वगैरे व्हायच्या, युद्ध वगैरे जिंकून महाराज वगैरे यायचे, त्यावेळी ढोल ताशा पथकांना त्यांचं स्वागत केलं जायचं. म्हणजे त्यावेळेचे ढोल ताशा वेगळे असतील. त्यावेळी माझ्या ऐकण्यात असं आहे की लाकडाचे ढोल होते. आता आपल्याकडे जे आलेत ते याच्यामध्ये आलेत, लोखंडामध्ये, स्टीलमध्ये आलेले आहेत. तर त्यावेळी होते ते लाकडाचे ढोल होते. याच्यापेक्षा कितीतरी पटीने ते जड होते. आत्ताच्या ढोलचं किमान एक 10-15 किलो वेट आहे, पण ते लाकडाचे त्या हिशोबाने ते कितीतरी वेट असेल. राजे महाराजे ज्यावेळी यांना युद्ध वगैरे जिंकून येत होतात त्यावेळी ते त्यांचं स्वागत करण्यासाठी ते ढोल ताशा पथक किंवा ते ढोल वाजवले जायचे. युद्धाच्या काळात संकेत द्यायला देखील संकेत द्यायला वगैरे वापरले जायचे. युद्ध व्हायला लागले किंवा धोका आहे. धोका आहे यासाठी. नगाडे पण असायचे, पण आता सध्या नगाडा बराच कमी ठिकाणी वाजवला जातो. एक तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकला एक नगाडा वाजवला जातो रायगडवरती. तिथं फक्त मी बघितलं, इतर ठिकाणी काही कुठं मला असं बघण्यात नाही आहे. वाजवत असणार बऱ्याच ठिकाणी, पण ते माझ्या बघण्यात नाही. सुरुवातीच्या काळात तुम्ही मुली कसं गोळा केले ढोल ताशाला येण्यासाठी? जेव्हा ज्यावेळी आम्ही 5 जानेवारी 2017ला पथक चालू केलं त्यावेळी आम्ही फक्त जे कमिटीतले 3 जण आहे तेच होतं फक्त. बाकी आम्हाला ॲडमिशनच्या आयडिया काय नव्हत्या की ॲडमिशन कशा प्रकारे करायच्या. नंतर ज्यावेळी आम्ही विचारलं, म्हणजे सातारला गंधतारा ढोल ताशा पथकवाल्यांना विचारलं की बाबा ॲडमिशन कशा पद्धतीने करून दे. त्याने आम्हाला ॲड तयार करायला सांगितल्या, मुलामुलींसाठी ढोल ताशा पथक ॲडमिशन सुरू आहेत. त्या ॲडमिशन आम्ही सोशल मीडियावरती ॲड सोडल्या, काही जणांच्या दुकानाच्या बाहेर लावल्या. त्याच्यातून आम्हाला थोडेफार ॲडमिशन भेटले. सुरुवातीला एक 10-12 भेटले. त्याच्यात असं झालं की मुली कोणी यायला तयार नाहीत. कारण आपल्याकडे पहिलंच पूर्णेश्वरपूरमध्ये पहिलंच पथक आपलं, त्यामुळे एवढं असं कुणाला त्याबद्दल माहिती पण नव्हती. आणि अशा ठिकाणी मुली जातात का नाही जातात हे बऱ्यापैकी कुणाला असं माहीत पण नव्हतं. मुली किमान आम्हाला 1 वर्ष तरी आमच्या पथकात मुली कोण नव्हत्या. कारण ते कोण तेवढं असं त्यांचे घरचे पण परवानगी द्यायचे नाहीत. एवढ्या आमच्या ओळखीच्या मुलं आहेत, त्यांना आम्ही विचारत बाबा तुम्ही चला पथकात, आम्ही शिकवतो सगळं काय काय आम्ही आहे. तर ते त्यांच्या घरचे नाही म्हणायचे, बाबा आम्हाला ह्यातली काहीच माहिती नाही, आम्ही कसं पाठवून देणार. असं झालं. 1 वर्ष तरी मुली नाही भेटल्या. नंतर ज्या 2रं वर्ष आमचं वाद्यपूजन झालं, सर्व शुभारंभ झाला, त्याप्रमाणे माझ्याच 2 मैत्रिणी, एक ज्योती पाटील आणि एक चांदणी कांबळे, ह्या दोघीजणी मला येतो म्हटल्या की बाबा आम्ही येतो. त्या दोघी तयार झाल्या. त्या दोघी जशा आल्या त्याच्यानंतर मग पूजा हवालदार आली, धनु हवालदार आली, बऱ्याचशाच मुली परत पथकात आल्या. एक 11 मुली नंतर आल्या. जसं लोकांना कळलं की बाबा हे म्हणजे चांगलं आहे की बाबा असं नाही की कुठं पण वाजवतात, लग्नाला वाजवतात. बऱ्याच जणांचा समज असं झाला होता की हे बहुतेक लग्नात वाजवत असणार, म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रमला नाही. मग त्यांना आम्ही पटवून सांगा, आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम फक्त वाजवतो. शिवजयंती वाजवतो,
गणपती वाजवतो आणि देवी वाजवतो. असं इकडे तिकडे कुठं आम्ही वाजवत नाही. ते लोक तयार झाली मुली पाठवायला किंवा मुलं पाठवायला, असं झालं. मग सुरुवात 2 मुलींनी केली. आता एक 4-5 मुली आहेत पथकात. वर्षाला कसं होतंय, मुलींचे लग्न वगैरे झाले की बाहेर पडतात, बरोबर, संख्या कमी होते. मला एक सांगा, मुला मुलींची पथकाकडनं काय अपेक्षा असतात? त्यांच्या अगदी कमी अपेक्षा असतात. त्यांची महत्त्वाची पहिली अपेक्षा असते की आम्हाला ढोल मिळावा. त्या ताशावाल्याची एक अपेक्षा असते की मला प्रत्येक मिरवणुकीला ताशा मिळावा. ही सगळ्यांची एकच अपेक्षा आहे. एकच अपेक्षा पोरांची आहे की मला जे वाद्य मी वाजवतोय ते मला मिळावं. बाकी अशी त्यांची अशी काही वेगळी अशी अपेक्षा नाही. आणि दुसरी एक अपेक्षा असते की जेवण एक आम्हाला चांगलं भेटावं. मिरवणूक झाल्यानंतर आम्हाला जेवण चांगलं भेटावं असं प्रत्येक वादकाचं म्हणणं असतं. पण कसं आहे, आपण बऱ्यापैकी ग्रामीण भागात मिरवणूक करतो आणि प्रत्येक मंडळ असं मोठं असेल असं नाही. आणि ग्रामीण भागात कसं आहे की पथकं शक्यतो करून जास्त कोण आणत नाही, ढोल-ताशा पथक कोण जास्त आणत नाही आणि ते बजेट पण त्यांना परवडत नाही. आणि मंडळ काय धाडस करून घेऊन येतो ढोल-ताशा पथक. ऑलरेडी त्यांचा मिरवणुकीवरती पण बराचसा खर्च झालेला असतो. त्यांच्या पद्धतीनं ते जेवण घालतात. आता जेवण हे चांगलंच असतं, पद्धती काय आपल्याला रोज खात असल्यामुळे तिचं कसं तरी वाटतं. पण जेवण हे चांगलंच असतं, मुलांना आवडतं नाही असं नाही. तर त्यांची अजून जरा अपेक्षा असते की अजून जरा काहीतरी वेगळं भेटावं जेवणात. पण मंडळ त्याच्या ताकदीनं जेवण घालणार. म्हणजे असं काय पुरं जेवणाला नावं ठेवत नाहीत कुठल्या, चांगलंच असतं जेवण. फक्त एक अपेक्षा असते की चांगलं जेवण भेटावं. बरोबर. आणि मला ढोल मिळाला पाहिजे, मला ताशामध्ये एवढी अपेक्षा आहेत पोरांची. साधारणपणे आपण बाहेर जेव्हा मंडळ असतात तेव्हा मंडळांचं बजेट काय असतं ढोल ताशासाठी? आता आपला आहे तो रेट तासावरती रेट आहे. 30 मिनिमम ढोलचा आपण 25,000 रुपये तासाला घेतो. ते निगोशियल आहे. ते 25,000 रुपये काही फिक्स नाही, ते कमी जास्त होतं. आणि जो ट्रॅव्हलिंग खर्च आहे तो पथक निम्मा देतं आणि मंडळ निम्मा देतं. 50% मंडळ, 50% पथक. आणि पाणी जे लागणार आहे मुलांना प्यायला ते बिस्लरीचं पाणी मंडळ देतं, जेवण पण मंडळ देतं. अशा प्रकारे मिरवणुकीचा सगळा खर्च असतो. आणि जाण्या येण्याचा खर्च सगळा पथक करतं. बाकी म्हणजे पोरांना जाण्याची जबाबदारी सगळी पथकाची. कोणकोणत्या कारणांमुळं पोरं पथकातनं बाहेर पडतात? सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणून काय आहे की मतभेद आणि त्यांचे मतं वेगळे आहेत. त्यांचं आणि माझं मत काय वेळेला पटत नाही. की मी म्हणतोय ते त्यांना आवडत नाही, ते म्हणतात ते मला आवडत नाही, हे मतभेद होतात. पण एकदम आता 40-50 मुलं सांभाळायची म्हटलं की 40 मुलांची 40 मतं, प्रत्येकाच्या मतानं आपण चालू शकत नाही ना. मग कसं आहे, एक आपण प्रत्येक प्रमुख आहे, आपण कसं आहे आता प्रत्येक प्रमुख आहे. आपल्याला काय आहे की बाबा आपण एक म्हणणं मांडलं की ते पुढेपर्यंत घेऊन जायचं आहे, एवढं आपल्याला माहिती आहे. मग ते काय जणांना पटतं, काय जणांना पटत नाही. मग आपण त्यांच्यासाठी नाही थांबत. पण ते काही कारणास्तव पोरं पथकातून बाहेर पडतात. असं नसतं की मुलांची चुकी असते किंवा असं नसतं की पथक प्रमुखाची चुकी असते. एका हाताने कधी टाळे वाजत नाही पुण्यात. कारण बाहेर पडताना मुलं काय विचार करतात की माझं तिथं काय म्हणजे कोणी ऐकलं नाही, मी पथकातनं बाहेर पडतोय, असे पण आहेत. आणि एक असे पण आहेत की जॉबला गेलेले आहेत बाहेर आणि व्यवसाय काय जणांनी चालू केले आहेत, असे पण आहेत. आणि जे बाबा आता मला जमत नाही अशा ह्याच्यावर परतून बरेच जण बंद झालेत पथकात यायचे. त्यांना ज्या वेळ भेटतो त्यावेळी ते येतात. आता जॉबला जवळजवळ माझे गोव्याला 1-2-3 मुलं आहेत, मुंबईला आहेत, पुण्याला आहेत. ते गणपतीमध्ये टाईम काढून येतातच. एक जॉब करत असले तर आवडी की गणपतीसाठी एक दिवस तरी येतातच. हे ईश्वरपूरच्या मिरवणुकीसाठी तरी येतात. आदल्यामधल्या मिरवणुकीसाठी ते येत नाहीत, पण शेवटची जी ईश्वरपूरकरमधली महत्त्वाची मिरवणूक आहे त्यासाठी तर ते येतातच मुलं. म्हणजे त्यांना बोलावं लागत नाही, हो तुम्ही या म्हणावं लागत नाही, येतात. म्हणजे 10 वर्ष झालं ते पथकात आहेत मुलं, ते येतात. तुमची जी मिरवणूक असतात ते मिरवणुकीचं स्वरूप सांगा जरा आम्हाला. मिरवणुकीचं स्वरूप म्हणजे कसं आहे की एक तर आपण गणपतीचं आगमन घेतो आणि विसर्जन. मिरवणूक ज्यावेळी चालू होते त्यावेळी पहिल्यांदा आमचे प्रार्थना होते गणपतीची, त्याच्यानंतर काडीमोड वगैरे होते, नंतर गजर होतो. आणि मंडळाचं एक टायमिंग ठरलेलं असतं, बाबा आम्हाला 2 तास पाहिजे पथक किंवा 3 तास पाहिजे. जे मिरवणूक आधी ठरते की बाबा किती तास वाजवायचं आहे, 2 तास वाजवायचं आहे, 3 तास वाजवायचं आहे, 4 तास वाजवायचं आहे, ते सगळं आधी ठरवलं जातं. रूट पण आधी जाऊन बघितला जातो. ज्या मार्गाने तुमची मिरवणूक जाणार आहे ज्या मंडळाची, ते रूट आधी दाखवायचं आम्हाला. तो रूट बघून मग आम्ही मिरवणूक फायनल करतो. साधारणपणे त्याचं नियोजन कोण करत असतं? सगळं बऱ्यापैकी 99% सगळं नियोजन माझ्याकडे आहे. म्हणजे मीच पथक प्रमुख, मीच खजिनदार आणि मी पण वादक. ध्वजचं किती महत्त्व असतं? ध्वजचं भरपूर महत्त्व आहे. ध्वज कडून थोडं आमची बाजू पडते आहे पथकाची. पहिल्यापासूनच जवळजवळ पथक काढल्यापासून ना मला ध्वज नाचवणारी मुलं लई कमी भेटल्यात पहिल्यापासून.
आत्ता एक माझ्याकडे 3-4 वर्षाला मुलगा आहे, तो एकटा कंटिन्यू ढोल नाचवतो आणि त्याच्याकडेच बऱ्यापैकी सगळ्या जबाबदाऱ्या ध्वजच्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा ध्वज आहे. एकदा का ध्वज थांबला, समजा चुकून जर आमच्याकडून ध्वज पडला वाजवताना, म्हणजे आमची मिरवणूक चालू आहे त्याच्यामध्ये समजा त्याच्याकडून चुकून जर ध्वज पडला तर आम्हाला मिरवणूक बंदच करावी लागते. म्हणजे भले मिरवणूक चालवून 10 मिनटं होऊन देत किंवा पुढे एक अर्धा तासाचं अंतर राहिलेलं असलं तरी बंद करावं लागते. कारण ध्वजचा जर अपमान झाला तर आम्ही पुढे काही करू शकत नाही. आणि त्याची पूर्णपणे जबाबदारी तो मुलगा घेतो की बाबा ध्वज आपला पडू नये, ही जी तो जबाबदारी घेतो पूर्ण. पथकाचे नियम काय असतात? पथकात सगळ्यात पहिला नियम आहे की 2 तास मोबाईल अलाउड नाही आहे. तुम्ही ज्या प्रॅक्टिसला येणार ते तुम्हाला 2 तास मोबाईल अलाउड नाही आहे. त्याच्यानंतर व्यसन तुम्ही कुठल्याही प्रकारचं करू शकत नाही, वाजवताना पण आणि पथकाच्या ठिकाणी पण. जर असेल तर, नसेल तर काय प्रश्नच नाही. आणि रोज सरावाला जो उपस्थित असतो बऱ्यापैकी त्याला ढोल किंवा ताशा मिरवणुकीला दिला जातो. प्रॅक्टिस जर असेल तरच आपण पुढं मिरवणूक चांगल्या प्रकारे काढू शकतो. आणि एकनिष्ठ राहावं लागतं पथकाबरोबर. त्याच्या डोक्यात एकच पाहिजे की मला फक्त वादन करायचं आहे, बाकी पथकात काय चाललंय किंवा पथक कशा पैसा कुठं खर्च करतंय किंवा पैसा येतोय तो पैसा आम्हाने हिशोब वगैरे दिला जात नाही, ह्या गोष्टीकडे जर लक्ष देत गेलं ना तर त्याच्या डोक्यात वेगवेगळे विचार येत जातात. नक्कीच. त्याच्यामुळे त्या डोक्यात एकदा निगेटिव्हिटी तयार झाली पथकाविषयी तर तुम्ही किती बी त्याला काय पण सांगा, तो नाही ऐकत नंतर. पण प्रत्येक गोष्टीचा हिशोब हा ग्रुपवरती दिला जातो. ज्या ज्या मिरवणूक होतात, कंप्लीट सगळ्या मिरवणूक होतात त्या सगळ्या ग्रुपवरती हिशोब दिला जातो. पैसा 10 रुपये पण जर कुठं खर्च केला तर तो सगळा टाकला जातो. असं नाही की त्यात काय मी पैसे काढतो किंवा मला पैसे मिळतात, असं काही नाही. आणि वर्षभराचा मेंटेनन्स देखील असतो. हा, मेंटेनन्स सगळ्यात आपण ज्या जागेत ते सगळं ठेवतो साहित्य, ते आता जागेला माझ्याकडे कसं जागेला भाडं आहे तिथं, ज्या ठिकाणी आता प्रॅक्टिसचं म्हणजे साहित्य सगळं ठेवलेलं आहे तिथं जागेला भाडं आहे. आता गणपतीमध्ये छत मारला होता त्याचं भाडं आहे. या सगळ्या गोष्टीचं भाडं आता जाणं येणं ज्यावेळी पोरांचं असतं म्हणजे बाहेर मिरवणुकीला त्यावेळी 50% पथक देतं ना, ते पैसे सगळे मिरवणुकीतून दिले जातात. त्या देखील एखादं इक्विपमेंट जरी तुटलं तर त्याचा पण खर्च त्यातनं करून जातो. आणि नवीन एखादं वाद्य आणायचं तर त्याचा पण खर्च त्यातनं केला जातो. एक 3-4 नियम आहेत तेवढे फक्त लोकांना मुलांना फॉलो करावं लागतात. आणि रिस्पेक्ट महत्त्वाचा आहे, वाद्याचा रिस्पेक्ट महत्त्वाचा आहे. तुम्ही राग आला वाद्य तिथं टाकून गेला आदळलं असं नाही चालत. एकनिष्ठ राहावं लागतं वाद्याबरोबर. आणि जर राग आलाय तर मी ढोलावर राग काढू नका, ताशावरती राग काढू नका, थांबा वाजवायचे काय प्रॉब्लेम नाही. साधारणपणे वर्षभरात कोणकोणत्या सणांवेळी ढोल ताशा पथकाचं आयोजन केलं जातं? एक आहे शिवजयंती 19 फेब्रुवारी, दुसरं आहे गणपतीचं आगमन सोहळे आणि विसर्जन सोहळे, आणि त्याच्यानंतर दुर्गादेवी. एवढे कार्यक्रम आम्ही करतो. सर्वसाधारणपणे वर्षातून आमचं 3 महिने पथक चालू राहतं. तर या 4-5 वर्षात आम्ही शिवजयंतीसाठी बंद ठेवलं आहे. एक 4 वर्ष झालं शिवजयंती आम्ही करत नाही, फक्त आता गणपती आणि देवी करतो आहे. पथकांमध्ये साधारणपणे किती विभाग असतात? एक ताशाचा विभाग आहे, तो ताशा लिडिंगला जो ठरलेला आहे, ताशा लिडर ठरलेले आहेत, सगळं ताशाचा मेंटेनन्स किंवा ताशाला काय राहणार ते बघतात सगळं. आणि ढोलचा जो विभाग आहे तो ढोलचे लिडर ठरलेले आहेत, ते सगळं ढोलचं साहित्य बघतात. आणि ध्वजवाला आहे तो ध्वजचं सगळं बघतो. ढोलचा जो गाडा आहे ते काही जणांच्याकडे मॅनेजमेंट आहे ते बघतात. आणि बाकीचा जो बाहेरचा जो मिरवणुकीच्या वेळेला जे काही समजा एखादं काय इनकेस वाद वगैरे होतं आहे त्यासाठी आपल्याकडे ठराविक मुलं आहेत, मग ते सगळं हँडल करतात. कुठल्याही प्रकारचा वाद आमच्या पथकात आतापर्यंत बाहेर आमच्याकडून झालेला नाही आहे. पण आपल्याकडे तशी हँडल करणारी मुलं आहेत की मुलांना कुठल्या प्रकारचा त्रास होऊ नये याची पूर्णपणे जबाबदारी ते लोक घेतात. साधारणपणे एका विभागात किती लोक असतात? 2 तरी असतात, 2 आहेत 3 आहेत. आणि एका मिरवणुकीत साधारणपणे किती लोकांची टीम असते तुमची? आत्ता सध्या कमी आहेत, माझे आत्ता 40 ते 45 मुलं आहेत. त्याच्या आधी माझे जास्त होते, पण गेल्या वर्षी बरेच जण जॉबला पण बाहेर गेले आणि बिझनेससाठी पण बरेच जण थांबले. सर, मग आता शेवटचा प्रश्न मी तुम्हाला ढोल ताशा पथक प्रमुख म्हणून विचारतो. साधारणपणे वर्षभरात तुमची ढोल ताशा पथकामुळे किती कमाई होती? असं बऱ्याच जणांचा वाटतं की माझी कमाई यातनं भरपूर होते, तर असं काही नाही आहे. हा काही माझा व्यवसाय नाही आहे, मी एक छंद म्हणून ढोल ताशा पथक काढलेला आहे. याच्यामध्ये जो मिरवणुकीचा पैसा येतो त्याचा पूर्णपणे हिशोब मुलांना दिला जातो. त्याच्यातून कुठल्याही प्रकारचा म्हणजे इन्कम माझा नाही आहे. जो काय पैसा पथकाचा येतो तो पथकातच खर्च केला जातो. असं बऱ्याच जणांना वाटतं पण की बाबा हां तुझा आता मी एक फोटोग्राफर आहे, सीझन संपल्यानंतर गणपतीचा सीझन तुझा चालू होतो, तुला काय पैसे मिळतात, हा त्यांचा गैरसमज आहे. त्यांना असं वाटतं की बाबा याला तिथं पैसे मिळतात,
पण असं काही नाही. मला असं कुठल्याही म्हणजे माझा कष्टाचा मला पैसा पाहिजे. असं मला कोणाच्याकडून तरी कष्ट केलं आणि त्याचा पैसा मिळायचा मला असा नको आहे. आणि मला ह्यात मला काहीच म्हणजे नकोच आहे मला ह्या पथकात. मला फक्त माझी आवड पूर्ण झाली बास झालं. कारण आता 10 वर्षाला पथक आहे. प्रत्येक मिरवणुकीला मी ढोल बांधतो. माझी आवड मी पूर्ण करून घेतो. पथक प्रमुख आहे म्हणून मी कधी असा साईडला थांबतोय किंवा प्रॅक्टिस करत नाही असं काही नाही. मी मुलांच्यावर प्रॅक्टिस करतो, मुलांच्यावर मेंटेनन्स करतो, मुलांच्यावर मिरवणूक करतो. असं मी प्रमुख आहे म्हणून वेगळी वागणूक अशी माझी काही नाही आहे. आणि यातनं कुठल्याही प्रकारचा माझा काही इन्कम नाही. वर्षाला माझेच एक 5-10 हजार रुपये खिशातनं जातात. ते माझ्या आवडीसाठी जातात. आणि ते मी केलं आहे ते मला ते पूर्ण पुढं न्यायचं आहे म्हणून ह्यासाठी मी करतो आहे सगळं.